तुम्ही राजकारणात कसे आलात? सुरुवात केली तेव्हा 1 महिना तिथं राहिलो होतो आणि आमच्या पेशंटला रक्तच भेटत नव्हते. तेव्हा मी 18 वर्षाचा असेल, त्याच्या आतही असेल. आणि तेव्हा माझं वजन भरत नव्हतं, तर मी पाणी पिलो 2 बॉटल चांगल्या 2 लिटर आणि खिशात गोटे टाकले आणि तेव्हा वजन घेतलं आणि पहिल्यांदा रक्तदान केलं. मी शिंदे साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही नवीन पक्ष काढा, पण ते शिवसेना त्यांच्याकडून घेऊ नका. तुम्ही पण शिंदेंसोबत गेला होतात. गुवाहाटीला आम्ही नावच बदलाम झालं. फडणवीसांच्या शब्दावरती गेला होता? बिलकुल नाही, असं किस्सा काही नाही. कारण आमची फोनवर जाणारा बच्चू कडू एवढा काही सोपा नाही आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः असं म्हणाले होते. हे प्रश्न लोक अजितदादाला विचारत नाही. हे प्रश्न 10 पक्ष बदलणारे इतर कोणाला विचारत नाही. लोकशाही कुठेतरी संपते असं वाटतं का? भारतीय जनता पार्टीला कोणालाच मोठं होऊ द्यायचं नाही. आता भाजप सेनेला खाली ठेवून त्याच्या डबल म्हणजे 4-5व्या मजल्यावर जाऊन बसले आहे. फडणवीस घाबरले ठाकरे ब्रँडला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मराठी ब्रँडला घाबरले, मराठी म्हणून घाबरले. मंडळी, आम्ही पत्रकार रोज वेगवेगळ्या नेत्यांना भेटत असतो, पण जनतेसाठी झगडणारा किंवा जनतेच्या प्रश्नांसाठी पेटून उठणारा नेता क्वचितच भेटतो. आज आपण आपल्या टीओडीच्या विशेष पॉडकास्टमध्ये अशाच एका प्रामाणिक व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आणि विशेष म्हणजे असं व्यक्तिमत्व सध्याच्या राजकारणात आहे हा प्रश्न पाडणारा नेता म्हणजे बच्चू कडू, ज्यांना सामान्य जनतेतील मायबाप बच्चू भाऊ म्हणून ओळखतात. तेच आज आपल्या टीओडीच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. भाऊ नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे टीओडीच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. आपलं धन्यवाद, तुम्ही चांगले शब्द वापरले त्याबद्दल. महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूच, पण पहिला प्रश्न असा की तुम्ही राजकारणात कसे आलात? म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन अक्षरशः आमदार निवासाबाहेर झोपलेला आहात त्यांच्यासाठी, आणि त्यानंतर तुम्ही असं कधी विचार केला होता की एक दिवस मीही आमदार होईन आणि आमदार निवासात राहीन आणि शिवाय मंत्री देखील होईल, असा तुम्ही विचार देखील केला होता का? मी मुंबईला पेशंट घेऊन यायचं आणि विदाऊट तिकीट यायचं. म्हणजे तिकीट काढायचे नाही, कारण पैसे राहायचे नाही. गरीब पेशंट राहायचे, 10-10, 20-20 पेशंट घेऊन यायचं. आणि आम्हाला झोपाची मोठी प्रॉब्लेम होतं. तेव्हा गाडगेबाबाची धर्मशाळा, तिथं आम्ही राहायला भेटायचं. कधी कधी तिथं जागा नाही भेटली तर मला अजूनही आठवते का प्रकाश भारसाकडे साहेब जे दर्यापूरचे आमदार होते, त्यांच्या रूममध्ये खूप गर्दी होती. मग पेपर टाकून आम्ही त्यांच्या दरवाजासमोर त्या वरांड्यात झोपलो होतो. जगदीश गुप्ता आले होते, ते पाहत होते का बच्चू कडू आहे का. ते खूप कष्टाचे आणि खूपच ऊर्जावान दिवस होते माझ्यासाठी. ते दिवस अजूनही आम्हाला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा घेऊन जातात. मला अजूनही आठवते का आम्ही कित्येकदा प्रवास, रेल्वे असतं ना, रेल्वेचे डबे असतात, त्या डब्याच्या मधात जो भाग असतो ना शिल्लक, त्याच्यावर आम्ही 12-12 घंटे प्रवास केलेला आहे धरून. असं एक जरी झोप आली असती तर कदाचित आम्ही रेल्वे खालूनच गेलो असतो. असा प्रचंड प्रवास आहे. मला पहिल्यांदा जेव्हा मुंबईला आलो तेव्हा KM हॉस्पिटलमध्ये परेलला KM हॉस्पिटल आहे, तिथे एक कामगार मैदान आहे, ते अजूनही आहे तिथे. तर तिथे माझ्याजवळ 5,000 होते आणि आम्हाला भीती होती मुंबईत खूप लोक वाईट असतात, ते जपकट करते किंवा मारते. आम्ही ते रात्रभर झोपलोच नाही, कारण आम्हाला धर्मशाळेत जागा भेटली नाही. कारण 3 दिवसाचा प्रवास होता आणि पुरं काळे किट्ट कपडे झाले होते. त्याला वाटलं भिकारीच आहे का, पण तुम्हाला प्रवास भेटत नाही. आणि तिथे बाजूनं कामगार मैदान एक, तेव्हा 25 पैसे संडासाचे आणि 50 पैसे आंघोळीचे असे घेतले जात होते. मग तिथंच आम्ही रात्रभर तर त्या मैदानातच झोपलो आणि पैसे खिशात असल्यामुळे झोप लागत नव्हती. आणि सकाळी आंघोळ केली आणि ते 50 पैसे दिले. तिथंच आम्ही वडापाव खाल्ला. आणि तिथं मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तर त्या मगोत्रा मॅडम होत्या, डॉक्टर मगोत्रा, हार्टच्या स्पेशलिस्ट होत्या. पहिला पेशंट आणला होता मी तिथे. तर त्यांचं आम्ही आलो म्हणजे गुरुवारी आणि त्यांचा दिवस होता बुधवारचा. पुन्हा 8 दिवस थांबा, कंटाळा होतं सगळं. म्हणजे ते कसं मग पैसे संपत होते. तर मला अजून वाटतं की तो ब्रेडचं नाव नाही आठवत, पण एवढं ब्रेडचा पुडा भेटायचा 3 रुपयात तेव्हा.
त्या 3 रुपयाच्या ब्रेडवर आम्ही दिवस काढले होते. आणि जेव्हा मला वाटते आम्ही सुरुवात केली तेव्हा 1 महिना तिथं राहिलो होतो आणि आमच्या पेशंटला रक्तच भेटत नव्हते. तेव्हा मी 18 वर्षाचा असेल, त्याच्या आतही असेल. आणि तेव्हा माझं वजन भरत नव्हतं, तर मी पाणी पिलो 2 बॉटल चांगल्या, 2 लिटर, आणि खिशात गोटे टाकले आणि तेव्हा वजन घेतलं आणि पहिल्यांदा रक्तदान केलं. ते दिवस आजच्या दिवसापेक्षा खूप चांगले होते. आजचा जेवढा दिवस वाईट आहे तेवढे ते चांगले होते. आणि सॉरी, म्हणजे मला ते भावूक झालं, पण एकंदरीत ते दिवस आम्हाला खूप प्रेरणा देणारे आहे आणि प्रचंड मेहनतीचे, प्रचंड ताकदीचे. आईनं गाडगेबाबा शिकवला, श्रावणबाळ शिकवला, छत्रपती आम्हाला शिकवलं आणि त्याच्यातून ते प्रेरणेतून आम्ही ते पेशंटला आणणारं. मुंबईला कोणीच नव्हतं ना, गावातले लोक गावातच पेशंट मरायचे. आणि मग त्याला मुंबईला ते 79, मला वाटतं 90, 91 आणि 89, 97ला मी सभापती झालो. त्याच्या अगोदर 92-93 मधला काळ आहे आमचा. मुंबई पहिल्यांदा पाहिली आणि पहिल्यांदाच तो संघर्ष सुरू झाला. तेव्हा विठ्ठल चव्हाण आमदार होते, खूप चांगले होते ते शिवसेनेचे. आणि शिवसेना तिथूनच आम्हाला खरं तर आवडली होती. शिवसेनेच्या कार्यालयात रोज कामं व्हायचे आणि मला 3 बॉटल तेव्हा विठ्ठलराव चव्हाणनं दिले होते. 1 बॉटल कमी पडलं होतं. दिवाकर रावते हे तेव्हा महापौर होते. 1000 रुपये महानगरपालिकेतून देत होते आणि 1000 रुपये आमच्या पेशंटला भेटले नाही म्हणून सुट्टी देत नव्हते. मी पुन्हा रावते साहेबांना भेटलो, तेव्हा मी सभापती होतो. आणि माझी म्हणजे ते म्हणे तुम्ही सभापती आहेच नाही, ते विश्वासच करत नव्हते. एकदम खेडूतसारखं ते, त्यांना असं वाटतं की आम्हाला या का नगरसेवक तो म्हणजे हातात कळलं आणि मग ते हे आणि ते ताल सगळं. आणि तेव्हा पहिला पेशंट वाचून आणला तेव्हा जगणं कसं कठीण आहे, कोणाला वाचवणं किती कठीण आहे हे कळलं. पहिले मी शिवसेनेतच होतो ना तिथे, तर आम्ही काय भगवी शाल इथपर्यंत, तलवार, एकाचा हात फिरवला तर गाव बंद करणारे माणसं आम्ही. प्रचंड रंगबाजी अशी, म्हणजे ते असे कोणाला पैसे गिसे वसूल करायचे नाही, पण असं तो छापा होता का पण रंगबाज आहे. तेव्हा शिवसेनेची तशी ओळख होती. आणि मग जेव्हा पहिल्यांदा पेशंट आणला तेव्हा म्हटलं एखाद्याला तलवार मारणं आणि तो मरणं हे फार सोपं आहे, ते फार कठीण, त्याला वाचवणं कठीण आहे. म्हणजे एखाद्या नवऱ्यानं एखाद्या बायकोला पेटून द्यायला वेळ किती लागतं, पण तिला वाचवायला आयुष्य जातं. आणि ते शिकलो आणि तिथून आम्ही सुरुवात केली. एका पेशंटचे 100 पेशंट करेल असा पण घातला आणि 100चे कधी 1 लाखावर गेलो आम्ही, इथे कळलंच नाही. आणि प्रचंड सेवा, तिथून सेवेचं एक पर्वत सुरू झालं आणि प्रचंड सेवा. म्हणजे तालुक्यातल्या लोकांना बच्चू कडू रुग्णसेवक म्हणून ओळख झाली. आणि मला जे अभिप्रेत होतं तेच मला सगळं चित्र दिसत होतं. आम्ही मग कॅम्प घ्यायला लागलो, नेत्रशिबिराचे 500 लोकांचे, मोतीबिंदूचे कॅम्प, आणि ते रुग्णालयात. आणि 8-8 दिवस थांबून ठेवायचं आम्ही. म्हाताऱ्यांचं ऑपरेशन झाल्यावर जेव्हा मोतीबिंदूचं 5-6 दिवस थांबून ठेवायचं, त्याचं सकाळचं जेवण, नाश्ता, त्यांची आंघोळ घालून देणं, त्यांना नवीन कपडे. आम्ही सगळे कार्यकर्ते त्या मंगल कार्यातच राहायचं. आमचे घरचे पण महिला मंडळी यायचे, त्यांची आंघोळ गिंघोळ करायची. खूप वेगळी हे होतं, तो आनंदच वेगळा होता. आणि तो आनंद आता म्हणजे फक्त सांगापुरता शिल्लक राहिलेला आहे. अजूनही ते दिवस आठवले का डोळ्यात पाणी येतं. बरोबर, तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेचा संघर्ष म्हणजे डोळ्यासमोर आला तरी तुम्ही भावूक झालात. पण त्यावेळी तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेलात. तेव्हा मी शिवसेनेतच होतो. म्हणजे सुरुवातीला काहीतरी मी सायकलनं यायचं, दुधाची डबकिराची दूध वाटायचं आणि मग कॉलेजमध्ये जायचं. तर तेव्हा माझी थोडी आक्रमकता होतीच, दूध वाटणारा म्हणजे काय तर. आणि उरलेलं दूध का आम्ही मग सगळेजण कॅन्टीनला चहा प्यायचं. मग ते मैत्री वाढली. मैत्रीतून मला काहीतरी एका रेस्ट हाऊसला भारतीय विद्यार्थी सेनेची बैठक काहीतरी हे होतं सुरू, पद निवडणं. आम्हाला काही माहीत नव्हतं. माझ्यासोबत दिनेश धर्माडे मित्र होता, सुदेश नाखाडे वगैरे. अरे म्हणून तिथं चल चहा बिस्किट भेटते. आम्हाला त्याचं खूप नवल. म्हणजे रेस्ट हाऊसमध्ये नेताच जातात किंवा ते राजकारणी ज्यांची ओळख असते ते जातात, तोचा भाव होता आमच्या डोक्यात. आम्ही गेलो तिथं, गंमत पाहिले सगळे असे
विद्यार्थी ते काय बसले होते ते शिवसेनेचे लोक. भरत गणेश फुले जे आहे ना, जे आता ॲक्टर आहे, ते जिल्हा प्रमुख होते, उपजिल्हा प्रमुख, आणि ते त्या मिटिंगला होते. मी गेलो तिथं. अरे म्हणे ह्या बच्चू कडू तर चांगला आहे रे म्हणे, येरच तालुका प्रमुख कर. अरे म्हटलं यार मला तालुका प्रमुख करून का, मी कानाले खडा. मी तिथून पळायला लागलो. त्यानं पकडलं, जबरदस्तीनं बसवलं मला, आणि त्या 2 गटातले भांडणं माझ्या अंगावर आले आणि मला तालुका प्रमुख भरत गणेश फुलेंना जाहीर करून टाकलं, भारतीय विद्यार्थी सेनेचं. ती बातमी आली पेपरात हिंदुस्थानमध्ये, आणि ते आमच्या मिश्री कोटकर नावाचा प्राचार्य होते, त्यांनी ते वाचली आणि मला कॉलेजमधून बोलावलं, वर्गामधून. अरे ते बच्चू कडूला बोलावं. म्हटलं चालू काय झालं, मी म्हणजे भीती होती डोकी. तर अरे तू तर विद्यार्थ्यांचा नेता झाला. मग समजलं यार इसमें कुछ दम है, इसमें ताकद आहे. आणि मग मी त्या पदाला एक वेगळ्या विषयानं पाहायला गेलो आणि तिथून आंदोलनाची सुरुवात झाली. आणि तिथल्या प्रवेशासाठी मी तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रवेश भेटत नव्हता. विद्यापीठावर सायकलनं गेलो 40 किलोमीटर, आणि तिथं कुलगुरूसोबत भांडलो. म्हटलं ते लॉकच लावून, म्हटलं तुला जाऊच देत नाही आम्ही कोणाला, इथून प्रवेश द्या म्हटलं त्या विद्यार्थ्यांना. आणि मग ते सगळं बातम्या हे ते, तेव्हाचे वृत्तपत्र खूप प्रामाणिक होते, खूप व्यवस्थित लिहायचे. माझ्या त्या आंदोलनावर अग्रलेख लिहिला होता एक, काय म्हणते, चळवळीतला तरुण उभा राहतं बा, असं वगैरे काय. तर ते पेपरातली बातमी एक उत्साह वाढवणारी होती, ऊर्जा वाढवणारी होती, आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. पण आता तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच्या 2 सेनांबद्दल काय वाटतं? बरं नाही, चांगलं कोणाला वाटणार आहे? जो मूळ शिवसैनिक आहे त्याला कुठे चांगलं वाटतं आहे. पण मी शिंदेसाहेबांना म्हटलं होतं का तुम्ही नवीन पक्ष काढा, पण ते शिवसेना त्यांच्याजवळून घेऊ नका. कारण ठीक आहे बंडखोरी ठीक आहे, पण ते अशा पद्धतीनं एखादा डाका टाकल्यासारखे नाही करावं. तुम्ही पण शिंदेंसोबत गेला होतात? हां, मी गेलो होतो गुवाहाटीला. आम्ही नावच बदलाम झालं, बच्चू कडू गुवाहाटीला गेला. आता त्या अभिप्राय या लोकांना काय वाटत होतं का बा विहिरीला कसं काय खारं पाणी लागलं, असं झालं ते. आणि हे प्रश्न लोक अजितदादाला विचारत नाही, हे प्रश्न 10 पक्ष बदलणारे इतर कोणाला विचारत नाही. मला विचारतं कारण लोकांना आमच्याकडूनच अपेक्षा आहे, अजितदादाकडून थोडं आहे. थोडं बरंही वाटतं हे प्रश्न विचारल्यावर. पण आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो त्याच्यातून दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं. माझ्या बदलामीपेक्षा ते दिव्यांग मंत्रालय लाख मोलाचं आहे. माझ्या आयुष्यातले ते मोठी सिदोरी आहे, म्हणून बदलामीची आम्ही पर्वा केली नाही. ठीक आहे बदलाम होईल, पण कुछ तो मिल गया. आम्ही असं ऐकलेलं की तुम्ही फडणवीसांच्या शब्दावरती गेला होता. बिलकुल नाही, असं किस्सा काही नाही. कारण आमचे फोनवर जाणारा बच्चू कडू एवढ्या काही सोपा नाही आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः असं म्हणाले होते. त्यावेळेस राणानं आमचा वाद सुरू होता, आम्ही सुद्धा विचलित होतो सगळं. आणि तेव्हा ते त्यांना सांगण्याचा जो भाव होता का राणानं आरोप केले होते का बच्चू कडूने 50 खोके घेतले. तेव्हा फडणवीसने असं म्हटलं का नाही असं काही नाही, एक मात्र बच्चू कडू होते का ज्यांनी असं कुठलाही देणं घेणं किंवा कुठल्याही प्रकारची असं न करता ते गेले, हे त्यांचा भाव होता. आणि मी फोन केला आणि ते गेले. सांगण्याचा भाव वेगळा होता कारण त्या प्रकरणातून आलेला भाव होता, पण तसं काही नव्हतं. आम्ही पूर्ण चर्चा केली आणि चर्चेतूनच शिंदेसाहेब म्हणे मी दिव्यांग मंत्रालय 10 दिवसात तुम्हाला निर्माण करून देईन, आणि ते झालं. तर ह्या मोठा आमच्यासाठी, कारण आम्ही 15 वर्ष लढत होतो दिव्यांगासाठी. तर तुकाराम महाराजच्या देहूला आम्ही आंदोलन केलं होतं 2004ला, आणि तिथली पहिली मागणी होती दिव्यांग मंत्रालय स्थापित करा. कारण अल्पसंख्याकाचं मंत्रालय झालं, आदिवासींचं मंत्रालय झालं चांगलं झालं, पण त्याच्यापेक्षा संख्या दिव्यांगाची जास्त आहे. मग त्यांचं मंत्रालय का नाही? आणि देशातलं पहिलं मंत्रालय हा एक मोठा क्रांतिकारी विषय आहे तसा पाहिला तर. आणि तो निर्माण झाला. ते आता गुवाहाटीचं नाव आम्हाला बदलामीचा ठपका लागला, पण त्याच्यापेक्षा आनंदाचे क्षण जास्त मोठे आहे. कधी पश्चाताप झाला गुवाहाटीला गेल्याचा? मंत्रालय निर्माण झाल्यामुळे पश्चातापाचा विशेष कुठे येतं? पण लोकांनी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले. ते काय आता घरी बसून आरोप करणारे लोक भरपूर असतात, जे काहीच कुठं जात नाही, ज्याला मायची फिकर नाही, तो आमच्यावर टीका टिप्पणी करत असेल तर त्याला काही अर्थ नाही. मला वाटतं या गोष्टीकडे छत्रपतीने कधी तो विचार केला नाही, महात्मा फुलेंनी केला नाही, बाबासाहेबांनी केला नाही. आखरी काही तर घाव सोसावंच लागेल ना तुम्हाला. काही चांगलं होत असताना काही वाईट होतच असतं, आणि ते आपण सोसलं पाहिजे.
सध्याचं तर आता तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात खूपच गाजतंय सध्या जे आंदोलन झालं त्याबद्दल. पण सत्ताधाऱ्यांकडून तुमच्यावरती वेगवेगळे आरोप पण केले जात आहेत, टीकाही केल्या जातात. त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? टीका करणाऱ्यांनी त्याची पात्रता पाहिली पाहिजे पहिले. आता बरेच लोक म्हणते उपोषण काय ते तर कोणी करतं, त्याला काही हे असं, पण ते याला काही फार महत्त्व नसतं ना. कसं आहे, टीकेकार कुठल्या पातळीचा आहे, कुठून टीका करतं, कशासाठी करतं, कोणाच्या स्वार्थापोटी करतं, हा फार महत्त्वाचा विषय आहे. हां, तो आम्ही जे आंदोलन करतो ते शेतकऱ्याच्या हितासाठी करतो आहे, त्याचा आवाज मोठा झाला पाहिजे. त्यानं टीका असणारच. ते किती काही चांगलं केलं, कसं आहे का, तुम्हाला पाणी पाजलं तर तुम्ही म्हणता आता चहा आणा, चहा आणलं तर तुम्ही म्हणता असं करा, जेवण वाढा. त्याच्यातलं एक जरी चुकलं तर म्हणतं काय फायदा, कशाला बोलावलं मग. ज्याच्या घरी जेवण करा जातो, भाजी बेकार झाली तरी तो बाहेर जाऊन खाणाऱ्याची कशा पद्धतीनं टीका टिप्पणी करतं ते पाहतो आहे. म्हणून त्याचा काही फार विचार करू नये. आम्ही काही तो फार विचार करत नाही. आपलं कामाशी आपण आपलं प्रामाणिक असलं पाहिजे. टीका कोणी काही करो, पण आम्ही आमच्यासोबत किती प्रामाणिक आहे हे आपल्या मनाला पटतं ना, मग विषय संपला. मग काही फार महत्त्वाचं वाटत नाही. पण सेटलमेंट झाली जेव्हा तुम्ही आंदोलन थांबवलं तेव्हा सेटलमेंट झाली वगैरे अशा बातम्या, म्हणूनच मला पदावून कमी काळ केलं होतं ना. सेटलमेंट झाली म्हणूनच मला अध्यक्षपदावून कमी करण्याची ऑर्डर झाली. म्हणजे हे अशी सेटलमेंट झाली असेल, त्याला ते लक्षात नसेल. पण खरं तर तुम्ही आंदोलनाला बसताना हे बोलला होतात की म्हणजे जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मग असं कोणतं ठोस मिळालं तुम्हाला, काही आश्वासन वगैरे, की त्यामुळे तुम्ही आंदोलन थांबवलं? आंदोलनाचं कसं आहे, आंदोलन म्हणजे आपण जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, आंदोलन म्हणजे बटन दाबली का लाईट लागला पाहिजे, अशी ज्या भावना आहे ना, ह्याच फार चुकीच्या आहे. आंदोलन, देशाच्या आंदोलनानं माणसाला जिवंत ठेवलं. देश स्वातंत्र्याच्या आंदोलनाला अनेक वीर केले, एक इतिहास निर्माण झालेला आहे. जसं एका पावसानं वातावरण बदलतं तसं आंदोलनानं एक मोठी चळवळ उभी राहतं, मनातलं मळमळ चालली जाते. आणि या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये धर्माचा आवाज येत होता, धर्माच्या भांडणाचा आवाज येत होता, दंगलीचा आवाज येत होता. त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा असा एक वाद होता. त्या आवाजाचे सूर बदलण्यासाठी आम्ही खरं तर कामात आलो. आणि आम्ही सांगितलं का सगळे धर्म जातीसाठी लढत असेल तर बच्चू कडू अजूनही शेतकरी शेतमजुरासाठी, दिव्यांगासाठी आम्ही जिवंत आहोत. हे आंदोलनाचं पहिलं यश आहे. दुसरं यश आहे का शेतकरी हा विषय संपवला आहे. राजकारण लोकांना मजूर हा विषय संपला आहे, कष्टकरी समाजच संपवला आहे. तुम्ही जर पाहिलं का किती काही मोठं चॅनल असू द्या, तिथल्या कॅमेरामॅनची काय अवस्था आहे तुम्हाला माहीत असेल. कारखानदारीमध्ये काम करणारा मजूर, त्याच्या पोटावर जे काही माईक बनला असं ना, हा कॅमेरा ज्या मजुरानं बनवला त्याला याचा वाटा किती भेटला आहे, हे फार मोठं अवघड गणित झालेलं आहे. त्याच्यामुळे यांचा आवाज दाबला आहे. कारण शेतकरी शेतमजूर हा मुळात शेतकरी राहिला आहे का, तो मजूर राहिला आहे का, त्याला त्याच्यापासून दूर नेलं काय राजकारणी लोकांनी. कारण तो कधी राष्ट्रवादीचा झाला, तो BJPचा झाला, तो प्रहारचा झाला, बच्चू कडूचा झाला आहे, तो ओबीसी झाला, मराठा झाला, हिंदू झाला, मुसलमान झाला, शेतकरी ठेवला नाही. आणि मग त्या शेतकऱ्याचं अस्तित्व निर्माण राहिलं पाहिजे, त्याचा दबदबा वाढला पाहिजे, तोही जिवंत आहे असं सांगता आलं पाहिजे, त्याच्यासाठी काम करावं लागतं असं मनोमन वाटलं पाहिजे. राज्यकर्त्याची खेळी हाणून पाडली पाहिजे. आणि त्याच्यातही आम्ही बऱ्यापैकी एक वाट निर्माण केली आहे. आता त्या वाटीवर चालणं करणं, त्याला धावतं करणं, त्याचा आवाज बुलंद करणं, आता इथून पुढच्या काळात आम्हाला ते करावं लागेल. पण आता एक व्यासपीठ आम्ही निर्माण केलं या आंदोलनाच्या माध्यमातून. हे याच्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. आणि जे सरकार, अजितदादा तुम्हाला माहीत आहे बोलत होते का, मला माहीत नाही कोण बोललं, तर मी तर बोललोच नाही असे म्हणणारे अजितदादा आता बोलायला लागले का ठीक आहे, आम्ही समिती गठीत करू, समितीचा अहवाल आला का आम्ही कर्जमाफी करू. म्हणजे हे बोलण्याचं जे काही त्यांच्या तोंडात जे शब्द टाकले ते माझ्या आंदोलनकर्त्यांनाच टाकले. त्या तुमचा आमचा सगळ्यांचा सहभाग आहे. गठीत करून आजपर्यंत काही झालं नाही हे आपल्यासारख्या सगळ्यांनाच माहिती आहे की समिती गठीत करून आजपर्यंत कोणतं नाही, असं कुठं म्हणताय समिती गठीत म्हणून झालं नाही. आपण पाहतो मराठा समाजानं मोर्चे काढले, लाख लोक आले, समितीहूनच झाले ना. असं हे काय, ही ती विरोधकाची भाषा आहे. कसं काय त्याला काही भेटलं नाही असं पद्धतीनं बोललं जातं. पण कुठलीही गोष्ट आता मराठी मुद्द्यासाठी समिती गठीत केलीच आखरी. म्हणजे समिती हा त्या आंदोलनातला एक पहिला मार्ग असतं. पण आम्ही या सगळ्या पातळीवर
जिंकलो आहे. थोडी सरकारच्या पातळीवर आम्ही थोडी कमी जरी पडत असेल तर आमच्याकडे अजून आयुष्य शिल्लक आहे, अजून वेळ आहे. आम्ही आता पदयात्रा सुरू करतो आहे 7 जुलैपासून, प्रचंड दबाव निर्माण करतो आहे आणि मला आशा आहे की आम्हाला यश भेटन. पण आता एक प्रामुख्याने अजून एक गोष्ट अशी की तुम्ही कर्जमाफीसाठी प्रामुख्याने पुढे येताय, लढताय शेतकऱ्यांच्या. मग हमी भावासाठी का नाही आंदोलन करत? हमी भावाचाही मुद्दा आहे ना त्याच्यात. पण असं तर तुम्ही त्या निवेदनामध्ये जर पाहिलं काय होतंय, कर्जमाफी मीडियाच्या तोंडावर आहे, पत्रकारांच्या तोंडावर आहे, लोकांच्या तोंडावर आहे, विरोधकाच्या तोंडावर आहे, म्हणून तो मुद्दा समोर घेऊन बाकीच्या मागण्या रेटाच्या आहे. खरं तर कर्जमाफी ही आमची मागणीच नाही, मुळात लुटलं म्हणून ते मागणी आली, लुटीतून आलेली ती मागणी आहे. हमी भावाचा कायदा व्हावा आणि हमी भावाच्या खाली खरेदी होऊ नये हे खरं तर मूळ मागणी आहे. आणि जर तुम्हाला भाव देता येत नसेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MREGSमध्ये केले पाहिजे. म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. जर मजुरीचा खर्च जर MREGSमधून कव्हर झाला, ते संलग्न केली, तर शेतीचा उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्याचा वाटेकरी शेतकरी होईल. किंवा अवकाळी पाऊस आला तरी त्याचं नुकसान कमी होईल, कारण मजुरीचा पैसा त्याला सरकारच्या तिजोरीतून भेटन. तर हा जो मागणी आहे त्याला पर्यायी आम्ही दिलेली आहे आणि ही मागणी पहिल्यांदा आम्ही करतो आहे. त्याची मीटिंग पण झाली भरत गोगावलेकडे आणि त्या मीटिंगचा त्यांना असं म्हटलं का ठीक आहे, एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना सुरू करता येत नसेल तर ज्या एकल महिला आहे, विधवा भगिनी आहे किंवा दिव्यांग शेतकरी आहे किंवा विधवा शेतकरी आहे, यांना त्याची सुरुवात करा. आणि रोजगार हमीचं क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रात पडलं आणि पुऱ्या देशात MREGS सुरू झालं. तेच पाऊल आता महाराष्ट्रातून शेतकऱ्यासाठी हे जर कामं कव्हर केले तर एक नवीन क्रांतीचं पाऊल या सरकारला टाकता येईल आणि त्याच्यातून उत्पादन खर्च हा कमी जर झाला तर नफ्याचा वाटेकरी शेतकरी होईल. शेतकऱ्यांबद्दल वगैरे किंवा तुम्ही जे सामान्य जनतेसाठी लढताय त्याच्याबद्दल तर आपली चर्चा झाली. पण आता जे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्याचा महायुतीला फायदा होईल, तोटा होईल, महाविकास आघाडीला फायदा होईल, तोटा होईल, ज्या काही व्हॉटेवर बातम्या सुरू आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल काय वाटतं? राजकारणात काही सांगता येत नाही. राजकारणात काही पण होऊ शकते आणि काही पण झालेलं आहे मागच्या 5 वर्षात. त्याच्यानं मला वाटते फार त्याचं विश्लेषण आता करणं सोयीचं नाही आहे. भाजपा याच्यात मोठा रोल आहे. भारतीय जनता पार्टीला कोणालाच मोठं होऊ द्यायचं नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भाजप कोणता डाव खेळतं काही सांगता येत नाही. त्याला त्याचा जो काही सुगंध आहे, म्हणजे त्याच्यातून जो हे निघतं आहे ते फार आता म्हणजे वाटते आता ते बोलणार नाही, पण काही दिवसांना मी सांगेल का कशा पद्धतीची काय खेळी आहे. काय झालं आहे का भाजप सेनेला धरून महाराष्ट्रात मोठी झाली. बरोबर, बाळासाहेबाला धरून मोठी झाली आणि आता भाजप सेनेला खाली ठेवून त्याच्या डबल म्हणजे 4थ्या-5व्या मजल्यावर जाऊन बसले आहे. तर राजकारणात हे करतातच, म्हणजे ते काही करतं ते फार वेगळं करतं असं नाही आहे. पण या सगळ्यामध्ये एकाला कमजोर करायचं, पुन्हा दुसऱ्याला मजबूत करायचं, दुसरा मजबूत झाला का पुन्हा तिसऱ्याला कमजोर करायचं आणि मग तो हाती घेऊन असा जो प्रकार चालू आहे, म्हणजे मजबूत कोणाला होऊ द्यायचं नाही. आणि आमच्यावर कोणी ते म्हणतं ना एखादं शर्यतीच्या याच्यामध्ये एखादा तो काही रॉड टाकून देतं ते फेल करतं ना, तसा प्रकार आहे तो. शर्यतीत धावणारे त्यांच्यासमोर खूप आहे, पण यांची जी षडयंत्र जो डाव आहे ना तो खूप वाईट आहे. त्याच्या काहीतरी खड्डा खोदून ठेवतात आणि पाडतात त्याला. तर ही भाजपची खेळी अनेक गोष्टी असताना बऱ्याच त्याच्या आपण जर पाहिलं तर फार कठीण आहे. म्हणजे त्याचं एवढं पूर्ण विश्लेषण करून आता सांगणं कठीण होईल. पण ते मला असं वाटतं का माझ्या मनात जे चालू आहे ते त्या पद्धतीनं चालू असेल. मागच्या काही महिन्यातल्या भाजपच्या खेळी बघितल्या तर आपल्या पण हे लक्षात येईल की त्यांना विरोधकच नको आहेत, अशा बऱ्याच बातम्या झाल्या. तर विरोधकच संपवले जात आहेत किंवा विरोधकांनाच राजकारणातून संपवलं जाते, म्हणजे लोकशाही कुठेतरी ऱ्हास पावत चालली किंवा लोकशाही कुठेतरी संपते असं वाटतं का? त्यांना पक्षच नको आहे, म्हणजे कोणी पक्ष नसला पाहिजे. पक्षांतर्गतच निवडणुका होईल आणि तेच या देशात राज्य करेल.
पुतीनचा डाव खेळतं की काय, अशी एकंदरीत अवस्था आहे. म्हणून सगळे पक्ष खलास, पण ते भारतीय लोकशाहीमध्ये आणि भारतामध्ये ते शक्य होणार नाही. पण प्रयत्न तसाच चालू आहे का हे सगळं, म्हणजे जसं आणीबाणीवर बोललं जातं तसं ईडी हा आणीबाणीचाच एक छुपा अजेंडा आहे. मी नेहमी म्हणत असतो का एकही भाजपाला करप्ट नाही आहे, त्यांच्या एकावर ईडी लागू नये. बरं, इथं तर ते नाहीच लागली कोणावर ईडी, पण ज्याच्यावर ईडी लागली ते सत्तेतही आले. म्हणजे हा तर म्हणजे हाईटच आहे ही. म्हणजे विरोधकावर ईडी लावायची इथपर्यंत ठीक आहे, तुमच्या भाजपमध्ये कोणी करप्ट नाही हे ठीक आहे, पण ज्याच्यावर ईडीचा ताणून ठेवायची बंदूक आणि ते सोडायच्या अगोदर जर आला तर ठीक आहे, अब आ जाओ. हा जो खेळ जो खेळलेला आहे हा देशासाठी खूप वाईट आहे. म्हणजे प्रचंड याचे परिणाम देशाच्या, म्हणजे इंग्रजाच्या सत्तेचा परिणाम जो देशावर झाला त्याच्यापेक्षा वाईट परिणाम देशाच्या लोकशाहीवर आणि देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेपासून तर सगळेवर होत आहे. ते दिसाले जरी आज भयानक वाटत नसेल, पण येणारं चित्र भयानक राहील. पण आता हीच योग्य वेळ आहे का ठाकरे बंधूंनी एकत्र यायची, किंवा तो ठाकरे ब्रँड पुन्हा जिवंत झाला तर भाजपसाठी कुठेतरी गळती लागू शकते का? आता तेच महत्त्वाचं आहे का उद्धव साहेब आणि राजसाहेब जर मोठे झाले तर भाजप काय खेळी खेळून, बरोबर. आणि ते जर खेळली ते खेळी आणि त्याच्यात जर सक्सेस झाले तर मग पुन्हा अडचण. म्हणजे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि केंद्रात राज्य असल्यामुळं भाजप कोणती खेळ खेळू शकतं. मोठा म्हणजे सगळ्यांसाठी मोठे आव्हानात्मक आहे. आणि याच्यातून दोनही बंधू टिकून राहील एवढेच अपेक्षा आहे. पण म्हणूनच आता हिंदीचा मुद्दा पुन्हा फिरवला असं वाटतं. नाही, फिरवला नाही, ते मजबूर होते. त्यांना माहीत होतं का हा जर 5 तारखेपर्यंत आपण निर्णय मागे घेतला नाही तर भाजप या बाबतीत खूप हुशार आहे. आणि सरकारी यंत्रणा आहे त्याच्याकडून आलेल्या माहितीनुसार त्यांना असं वाटलं का आंदोलनानंतर केलं तर अधिक त्याचा फायदा दोनही भावांना होईल. म्हणून पूर्वी केलं तर थोडा अधिक जे आपलं डॅमेज आहे ते वाचेल. कसं आहे, राजकारणावर परिणाम पडत असेल तर ॲक्शनवर येतात माणूस, आणि ते याच्यात दिसलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो का सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, राजकारणी देव त्याला मताचं भेव. ही मताची भीती निर्माण झाली का सरकार वागतं. फडणवीस घाबरले ठाकरे ब्रँडला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मराठी ब्रँडला घाबरले, मराठी म्हणून घाबरले आहे. दुसरा मुद्दा घेतला असता तर मला नाही वाटत काही झालं असतं. पण त्या मुद्द्यावर माणसं एकत्र होतात. काय होते, आमचे मुद्दे फार कठीण आहे ते लढणं त्या मुद्द्यावर घेऊन, कारण ते हक्काचे आहे. पण हे भावनेतले मुद्दे आहे. मी मराठी आहे, मी माडी आहे, मी तेली आहे, मी कुंभी आहे, मी मराठा, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, हे भावनेतले मुद्दे आहे. आणि भावनेतल्या मुद्द्याला लगेच हवा भेटते ना. मोठं तुम्ही पण खूप चांगले दाखवतं त्याला मीडियावाले. आता तुम्ही सांगा, तुरीचे भाव 1000 कमी झाले, कुठल्या मीडियावर न्यूज आहे का? 8 महिन्यापासून मजुराची मजुरी भेटली नाही, काम करून योजनेचे नाही, कुठं न्यूज झाली का? मरतंय तो पाय घासून घासून. भावनेतल्या मुद्द्याला काय आहे, लोक जुळतात आहे. आणि त्याच्यामुळं एकत्र येण्यापेक्षा मुद्दा एवढा मजबूत होता का ते निर्णय घ्यावा लागला. पण आता तुम्ही तुमचा मुद्दा म्हटलात म्हणून विचारते की ओबीसींचा जो प्रश्न आहे, महाज्योतीला आरक्षणाबाबत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून तर काही एंटरटेन केलं जात नाहीये किंवा विरोधक पण तो मुद्दा उचलत नाहीयेत. मग तुम्ही एक त्याला तिसरा पर्याय म्हणून पुढे येणार का? आम्ही काय ठरवलंय का आपण चुकू नये धर्म जाती आणि या मुद्द्यावर आपण जायचं नाही. सर्व जातीत जो शेतकरी मजूर आहे त्याच्यासाठी लढायचं. एका आरक्षणानं एकाचं घराचं भलं होते, पण हमी भाव भेटलं तर पुऱ्या गावाचं भलं होते. मला जर 13,000 रुपये भाव भेटले, ऊसाले जर 4,000 रुपये टनानं ऊस गेला, 4,500 4,000 तर अख्खं गाव श्रीमंत होईल ना. आरक्षणाची भानगडच खतम होऊन जाईल.
म्हणून आम्ही ठरवलं का या मुद्द्यावरच आपण आता चुकू नये, आपण तिकडे जाती धर्माच्या मुद्द्यावर गेल्यापेक्षा हक्काच्या लढाई आपण लढलो पाहिजे, जी महत्त्वाची आहे आणि जी कोसो दूर गेली आहे. म्हणजे सरकारच्या नजरेतून नाही आणि तुमच्या मीडियाच्या नजरेतून. आता एक शेवटचा प्रश्न की आता तुम्ही जो पुढचं आंदोलन आहे त्याचे बरेच आम्ही फ्लेक्स वगैरे बघितले की 7-12 कोरा म्हणून, तर त्याचं काय म्हणजे पुढची वाटचाल कशी असेल? आम्ही आता पदयात्रा काढतोय 7 तारखेपासून. पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते पहिले, त्यांच्या गावातून जिथं एकाच दिवशी 5 आत्महत्या झाल्या होत्या, म्हणजे 1986 पहिली आत्महत्या देशातली. आत्महत्या इंग्रजाच्या काळापासून चालू होत्या, पण साहेबराव पाटलांनी ते लिहून ठेवलं होतं की मी सरकारच्या धोरणामुळे मरतोय. आणि मरताना त्यांनी पूर्ण कुटुंबच खतम केलं. म्हणजे भजे काढल्याने त्याच्यामध्ये विष टाकलं आणि सगळे लहान मुलासहित एकाच दिवशी 5 जणांच्या आत्महत्या झाल्या. आणि खूप हेलावून टाकणारी हे होती. त्याच्या काही दिवसानंतर एकाच झाडावर बाप लेकानं आत्महत्या केली. आणि आज 6 महिन्यामध्ये ह्या सरकारमध्ये 1200 लोकांनी आत्महत्या केली. रोज मरत आहे. म्हणजे आज बोलत असताना किती शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या माहीत नाही. आणि आम्ही म्हणतोय बस झाल्या आत्महत्या, तर लढलो पाहिजे, हा एक संदेश घेऊन जायचा आहे. आणि त्यांच्या गावात तिथून आम्ही दुसरी यात्रा 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पुरे महाराष्ट्रभर काढणार. पण पहिली आणि दुसरी आता तारीख निश्चित केली आणि ती आम्ही सिंदूर यात्रा काढतोय. म्हणजे रामायण ते संविधान तक, म्हणजे रामटेकपासून तर दीक्षाभूमीपर्यंत. आणि 9 तारखेला ऑगस्टला राखी बंधन आहे आणि क्रांती दिवस आहे. त्या दिवशी मोदीजी साहेबांचा आम्ही मोठा फ्लॅक्स तयार करेल, एक हात करेल आणि सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला त्यांच्या हाताला राखी बांधेल कि जिस तरह उस सिंदूर की बात करते हो उसी तरह किसान के सिंदूर की भी बात करो. माझा शेतकरी पाय घासून मेला नाही पाहिजे असं धोरण आखान तर खबरदार. आम्ही बहिणी पेटल्याशिवाय राहणार नाही. त्या अहिल्या होईल, सावित्री होईल, जिजाऊ होईल, ताराराणी होईल. तो संदेश तिथून द्यायचा आहे. सर तुम्हाला भाऊ खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांसोबत चर्चा केल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.